आपल्या 5व्या पुरस्कार प्राप्त मुक्ता आहेत। पोलीस कुटुंबासाठी झटणाऱ्या संजना लाल। सुरुवातीला त्यांच्याविषयीची माहिती बघूया। खाकी आणि खाकीतला कणखर पुरुषाला सगळेच ओळखत असतात, पण त्यामागे उभी असलेली खंबीर स्त्री कायम प्रसिद्धीपासून लांब असते। संजना लाल अशाच खंबीर स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात। IPS कृष्ण प्रकाश यांच्या त्या पत्नी, पण संजना लाल यांनी आपल्या कार्यानं ही ओळख मागे टाकत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। पोलीस दलातल्या कुटुंबियांच्या समस्या सोडवायला त्यांनी सुरुवात केली। पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केलेत। फक्त शहरी नाही तर गडचिरोली सारख्या दुर्गम भागापर्यंत शिक्षण प्रसार संजना लाल करत आहेत। भिल्ल समाज आणि तृतीयपंथीयांचं पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हानात्मक काम संजना लाल मोठ्या निग्रहानं करतायत। संजना लाल यांच्या पोलादी कामाचा मुक्ता सन्मान देऊन न्यूज 18 लोकमत गौरव करत आहे। संजनाजी, तुम्हाला विनंती की तुम्ही व्यासपीठावर यावं। घरात अशी ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व आहे। एक सनदी सेवेत असणारे त्यांचे यजमान आहे, त्यांचे यजमान त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या वेगवेगळ्या पॅटर्न प्रमाणे ओळखले जातात आणि संजनाताई त्यांच्या कामामुळे ओळखले जातात। आज आपके सामने इस मंच पर खड़े होकर मैं ये कहना चाहूँगी कि आज जैसे हमेशा हम लोग महिला दिवस 8 मार्च को आप मनाते हैं, मैं ये कहती हूँ कि हमारे साल के 365 दिन क्यों नहीं आप महिला दिवस के रूप में मनाते हैं। ये कोई एक दिन की बात नहीं, एक दिन का ये नहीं, ये आपके दिल में जब आप ये मानती हैं कि महिला सशक्त है, महिला मजबूत है, तो उसे एक दिन की ज़रूरत नहीं है। वो हर दिन को अपने ऐसे कार्य क्षेत्र से अपने कार्य के द्वारा कर सकती है कि हर दिन एक महिला दिवस लगे। लगेचच पुढच्या पुरस्काराकडे आपण वळूया। आपल्या 6व्या पुरस्कार प्राप्त मुक्ता आहेत। अक्षरशः सायकल दुरुस्तीचं दुकान चालवून हिमतीनं आपला घराचा गाडा हाकणाऱ्या अकोल्याच्या दीपिका देशमुख। सुरुवातीला एव्ही बघूया। हालाखीच्या परिस्थितीचा न डगमगता कसा सामना करावा याचं उदाहरण म्हणजे दीपिका देशमुख। पतीचं छोटंसं सायकल दुरुस्तीचं दुकान, पोटापुरती कमाई, पण अचानक दीपिकाताईंच्या पतीची प्रकृती बिघडली आणि सगळी जबाबदारी दीपिकाताईंवर येऊन पडली। पण संकटात न खचून जाता दीपिकाताई उभ्या राहिल्या। त्यांनी सायकल दुरुस्तीचं काम केलं। पुरुषाचं काम एक महिला करते म्हणून दीपिकाताईंचं कौतुकही झालं, पण दीपिकाताई एवढ्यावर थांबल्या नाहीत। अशा परिस्थितीशी इतर महिलांनाही तोंड देता यावं म्हणून त्यांनी बचत गटाची निर्मिती केली आणि अनेक महिलांना आर्थिकरित्या स्वावलंबी केलं। कोरोनाच्या कठीण काळात दीपिकाताईंच्या बचत गटानं मास्क निर्मिती करून अनेक घरांना उत्पन्न मिळवून दिलं। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज अनेक स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दीपिकाताईंच्या याच कार्याचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे। मी आमंत्रित करेन दीपिका देशमुख यांना व्यासपीठावरती, त्यांनी व्यासपीठावर यावं। आपल्या सगळ्या घराची जबाबदारी पार पाडणाऱ्या दीपिका देशमुख स्त्री कधीही 4 पावलं पुढेच असते। आम्ही भारतामध्ये मास्क प्रोडक्शनमध्ये टॉपर आहे, कारण पहिल्या लाटेतच आम्ही 1 लाख मास्कची निर्मिती केली होती। आमच्या उद्योगामध्ये हाताने तयार केलेल्या सगळ्याच गोष्टीचं प्रोडक्शन आहे। अशी कोणतीही वस्तू नाही की जे आमच्याकडे नाही आहे। आणि सूर्योदयचा मेन असं आहे की ह्या उद्योगामध्ये ज्या महिलांचे पती व्यसन करतात त्या महिलांचाच हा एक उद्योग आहे। सूर्योदय महिला उद्योगामध्ये त्या प्रत्येक स्त्रीला मान आहे, सन्मान आहे आणि अपमान आणि मेहनत आणि संयम राखल्यानंतर जर एवढा सन्मान मिळत असेल तर प्रत्येक स्त्रीनं इतिहास हा घडवलाच पाहिजे। धन्यवाद।